चला निघा इथून. आता जर तुम्ही माझ्या दारात दिसला तर एकाला फाशीत देईन. आव ही 2 लेकरं घेऊन कुठं जाऊ? तुमच्याशिवाय आम्हाला कोण हाय? अहो ह्या लेकराचा तरी विचार करा की. अगे निघ इथून. मला नको सांगू ते लेकराचं फिकराचं. मला नाही गरज तुझी. निघ. ही काय भानगड हाय? एवढ्या उन्हातानाचं गावाबाहेरच्या वड्याकड ही बायकून रडत पळायला लागली एवढी. मम्मी इथं दादाची बहीण काकी दिसायली. ओ काकी, ओ काकी. अव काय झालंय काकी? सरा गुडे मला जाऊ दे. गुडे मला अडवू नको. गुडे काकी तुम्ही आधी शांत व्हा. तिकडे चला सावलीला. चला ए लेकरांनो चला रे. काय झालंय काय नाही सांग ना. काय होईना? चला तुम्ही तिकडे सावलीला. सोड गुडे मला जाऊ दे. चला चला पहिला चला तिकडे सावलीला. ए चल गुडे काकी काकी तुम्ही जरा शांत व्हावा. येड्यावानी करू नका. शांत काय व्हा. गुडे शांत हो ग. माझा संसार सगळा वाटुळा झाला गुडे. काय झालंय काकी? ए दिव्या काय झालंय रे? मम्मी रडू नको गाय. अरे बाबा काय झालंय? माझ्या पप्पानं दुसरी बायको आणली आणि आम्हाला हाकलून दिलंय. सरक रे विवेक. सरक काय गुडे. आम्हाला नाही जगायचं गुडे. ओ काकी जरा शांत व्हा. माझं ऐकून घ्या. काय तुम्ही मराय चालत आहो? ह्या लेकराचा तरी विचार करा की जरा. कुठे माझ्या मम्मीला काय समजावून सांग की ग. ए बस रे खाली. ओ काकी बस खाली. काकी तुमच्या भावना मला पण कळतात. मी पण एक बाई आहे. पण काकी तुम्ही जीव दिला म्हणून तुमचा नवरा त्या बाईला सोडणार नाही. जरा ह्या लेकराचा पण विचार करा काहीतरी. गुडे आता पसर विचारच करीत आले ग. लहानपणी माय बापाची गरिबी जळत होती म्हणून शाळा सोडून रानात जात होते ग. मोठी झाल्यावर ह्या समाजाचे ताणे ऐकून माझ्या बापाने ह्या पिदाड्याच्या हवाली केला ग मला. कुत्रीवणी हानीत होता ग गुडे मला. पण मी ह्या माय बापाचा विचार करून कुणाला सुद्धा शब्दानं म्हणलं नाही की जात जुलूम करतोय मला. त्याच्या प्रत्येक सुखात दुःखात मी त्याची साथ दिली आणि त्यानं आता माझ्या जाग्यावर त्या घरामध्ये दुसरी बाई आणली. स्वतःच्या जीवात रान करून ही लेकरं लहानाचे मोठे केले. उन्हाळा म्हणले नाही, पावसाळा म्हणले नाही, बिगर चपलाची रोज एकाच्या बांधाला जायची. त्याची शिक्षा ही गुडे मला भेटली का ग? माझ्या नवऱ्यानं दुसरी बाई घरात आणली. अगं मी बी एक माणूस आहे. मला बी जीव आहे. मला बी भावना आहेत. अगं गुडे मी कुणाचा विचार करू ग? काकी तुम्ही आतापर्यंत काय काय सोसलंय आणि काय काय सहन केलंय ही फक्त तुम्हालाच माहिती आहे. हा खरं आहे. बोलणं सोपं असतंय आणि करणं कठीण आहे. तरी पण काकी सांगते मी एकदा ऐका आणि नीट विचार करा. तुम्ही जीव दिल्यावर ह्या तुमच्या लेकराचं काय होईल काकी? तुम्ही एकदा विचार करा ह्यांच्याकडे बघून. व जर तुम्हाला वाटत असं तुम्ही जीव दिल्यावर तुमचं सगळं चांगलं होईल तर काकी तुम्ही खरंच काय पण करा. तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा. मी पण तुम्हाला अडविणार नाही जीव देण्यापासून. पण एक लेकराकडे बघा आणि विचार करा. खरं आहे गुडे. मी आता पस्तर नवरा म्हणून त्या नवऱ्यासाठी जीवन जगत होते. पण आता नाही गुडे. आता त्याच्यासाठी नाही, ह्या माझ्या लेकरासाठी मी जीवन जगणार आहे. त्यानं दाखवून दिला ती फक्त नावाला गडी आहे पण ती बायच्या बी खालचा आहे. चला लेकरांनो. काकी तुम्हाला तर त्याने हाकलून दिलाय ना. मग आता तुम्ही कुठं जाणार? गुडे त्यानं हाकलून दिला म्हणून काय झालं? तर माझ्या जीवाला जीव देणारा माझा भाऊ आहे ना. मी 4 दिवस त्याच्याकडे जाणार. मम्मी आपण 4 दिवस मामाच्या इथे राहतात. मग पण आपण कुठे जायचं ग? विवेक मी आहे ना तुमच्यासाठी. तू नको काय काळजी करू. मी नेते तुला कुठे नेते तिथं. चल. मला लय भूक लागली. पोरं वागा. आपल्या मामाचं घर आता आलंय जवळ. तिथं गेल्यावर मामी तुला खायला भाकर देती या. लय तम लागली ग. चल वागा थोडंच राहिलं या. आलं रे वागायनं आपल्या मामाचं घर. वहिनी वहिनी आली माय भवानी 2 लेकरं घेऊन दादा करीत. वहिनी
वहिनी वहिनी दादा कुठे गेला? दादाला सोडून घरात अजून बी माणसं आहेत, दिसत असले तर सांगा. तसं नाही हो वहिनी, मग बरे आहेत का? दादा चांगला आहे का? हो बरी आहे मी आणि दादा बी चांगले आहेत. काय झालं आम्हाला? वहिनी ह्याला थोडं पाणी आणि ह्याला कोरभर भाकर द्यावं. हो, सकाळपासून मी भाकरीच नाही वेळ थापीत बसले. जी तुम्हाला देऊ, एकतर आमचं तिथं 2 दिवस झालं पीठ संपलंय. बरं ती जाऊ द्या. हैवताई अचानकच कस काय आमच्या दारात परकटला आम्हाला दर्शन द्यायला? अहो वहिनी, माझ्या नवऱ्यानं दुसरी बाई आणली घरी, मला आणि लेकराला घराच्या बाहेर हाकालून दिलं या. तिकडून हाकलून दिले म्हणून बरी आली माझ्याच दारात ही जलिंद्री. तिकडच करायचं ना कुठेतरी काळ पांढर. वहिनी तुम्हाला हात जोडते वय, पण मला आणि माझ्या लेकराला तसं काय म्हण नका वय. एवढी चिरस आहे मग कशाला आला भावाच्या दारामध्ये? अहो विचार करा की 4 लोक काय म्हणतील गावातले तुम्ही इथं राहिल्यावर. कसला बी नवरा असू त्यापाशीच राहायचं असते. तुम्ही चांगला राहिल्यावर ती कशाला दुसरी बाई आणून घरामध्ये? हा जा जा, येऊ नका पुन्हा तोंड घेऊन तसलं. भैया चला लेकरायनो, ते आपला मामा नाही दुसरंच कुणीतरी हाया. अनु जेव्हा काय बनवलंस? लय भूक लागली. अहो कधीची झाली मी पुरी आणि भाजी बनवून ठेवली. घरात केलेलं नग वाटते खायला आणि आता आलात मला भूक लागली कर. चला लवकर देते जेवायला. हो चल चल येतो. अहो चला की. हो काय विचार करायला? अगं लय दिवस झाला आबीचा फोनच आला नाही मला. मी आबीकडे जाऊन येतो. अहो ते त्यांच्या संसारामध्ये लय खुश आहेत. तुम्ही कशाला उगाच जाऊन वरून माया दाखवता? असतं ना त्यांना काहीतरी काम, वेळ भेटल्यास करते ना ती तुम्हाला फोन. अगं तसं नाही ग, ती इतक्या दिवस मला बोलल्याशिवाय राहू शकत नाही. पण इथून गेल्यापासून तिने एकदा बी मला फोन केला नाही. असं होऊ शकत नाही. तुम्हाला तर माझं काही पडलंच नाही. येऊन जाऊन नुसतं बहीणच करतात. बसा मग बहिणीलाच बघत चालली मी माझ्या माहेराला. अगं तसं नाही ग, माझ्याशिवाय ह्या जगात तिला आहे तरी कोण? मग मी कुठं काय म्हणाले? बसा की तुमच्याच बहिणीला बघत चालली मी माझ्या माहेराला. अगं अनु तसं नाही ग. अनु ऐक ना, तसं नाही ग अनु. हा गुडी इकडे कस काय? ए गुडे इकडे कशी काय तू? अरे दादी आलते, एक काम होता ती. मग कसं आहेस? मी बरा आहे. बरं गुडे, माझी बहीण तिचे लेकर दाजी कशी आहेत ग? तुझी बहीण काय बोलत? अरे दाद्या तुझी बहीण तर तुझ्याकडेच आली की, आणि तुला माहित नाही होय काय झालंय ती? माझी बहीण? ए गुडे नाही आली माझी बहीण. आणि काय झालं या? अरे दाद्या तुझ्या त्या दाजीनं दुसरी बाई आणली घरात, म्हणून तुझी बहीण जीव द्या चालली होती गावाच्या बाहेर नदीच्या वाड्याला. उन्हाचा किरपारा होता, तिच्या माग 2 लेकर रडत पाहिले. नशीब मी बघितलं म्हणून मग तिला समजून सांगितलं, बाई जीव फिव देऊ नको, जीव देण्यानं काय ती तुझा नवरा त्या बाईला सोडणार नाही. मग ती आली होती पुन्हा तुझ्याकड, आणि तू कस काय म्हणायला लागलास माझी बहीण काय आली नाही म्हणून? अब्बो माझी बहीण जीव द्या निघालती, एवढं झालं मला कसं काय माहित नाही? अरे दाद्या, अरे ऐक की, आय दाद्या, अरे दाद्या. अगं मम्मी आलती की माझी नणंद माझ्याकडे रडत पडत, म्हणत होती माझ्या नवऱ्याने दुसरी बाई आणली घरामध्ये. बरी आणली तिच्या नवऱ्याने दुसरी बाई घरात, आणि म्हणत होती की माझ्या लेकराला थोडी भाकर आणि भाजी द्याव. मी बी चांगली धुनकावून लावली. आता नाही बघ येत माझ्याकडे कधीच. गेली असेल कुठं की, बरं झालं गेली. अगं लय ताप दिलता तिनं, सारखं माझा भैया करत यायची घरी. हवा तुम्ही कधी आला? चहा करू का तुम्हाला? चहा चहा तू बनवा तुझ्या मायकडे जाऊन. तू काय बाय आहेस का? तू नागिन आहेस नागिन. आणि माझी बहीण इथं आली होती म्हण, तू लावलंस तिला हाकालून. अगं बघायची तरी तिची परिस्थिती काय आहे. अहो कधी आली तुमची बहीण? नव्हती आली तुमची बहीण? कधी आलती? अहो नाही बा, अहो नाही बा, माफ झाले बा, सॉरी बा, चुकलं बा माझं.